निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा, कुठून बोलताय ताई तुम्ही? मी नाशिकवरून बोलते ताई. अच्छा, नाव सांगायचं असेल तर सांगू शकता. माझं नाव वंदना अत्तरदे. हा हा हा, वंदना अत्तरदे. अच्छा अच्छा. अनुभव शेअर करायचा आहे ना? हो ताई. हा, शेअर करा ताई. फक्त थोडक्यात सांगा, कारण हो बराच ताई. उशीर झाला आता. हा हो हो, थोडक्यातच हा, सांगा सांगते. ताई. म्हणजे तुम्ही सेवेत कधीपासून आहेत तरी? तरी मला 4-1 वर्ष झाले. अरे 3-4 वा, वर्ष. हो, हो हो, मस्त. हा 3-4 वर्ष झाले मला. हा हा हा. मी तुमचं हे बघून बघूनच स्वामी ते सेवा करायला ग्रुपला. लागले. अच्छा. हा, नाही, सेवा मी करत होते, पण अच्छा. तुमचे अनुभव जे आहेत ना हम्म. स्वामी ओम चॅनलला, ते ऐकून ऐकून मलाही वाटलं की जसं तुम्ही ग्रुपमध्ये सांगतात की आपला सेवेकरी ग्रुप आहे ना, हा 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 हा. महिला सेवेकरी. हो हो. मग तुम्ही म्हणतात की महिला सेवेकरीला आहे, काही बायका म्हणतात मी ह्या ग्रुपला आहे, त्या हा ग्रुपला हा आहे. हा हा. मग मलाही वाटलं की मीही जॉईंट व्हावं. अच्छा. मग तुमचा नंबर मी ऍड करून तुम्हाला मेसेज केला की ताई मला ऍड करा या हा हा ग्रुपला. हा हा. आणि तेव्हापासून मी तुमचे सगळे दररोज जे नवीन नवीन तुम्ही रोज टाकतात अनुभव आपले व्हिडिओ, ते मी असतात. हो. अनुभव ते रोज ऐकत असते आणि दररोज. आपल्या चॅनलला कसे एकदम सत्य अनुभव, हो कुठेही काही खोटं नाही. ताई, म्हणजे काही काही अनुभव ऐकताना अक्षरशः रडायला येतं. रडायला येतं ना ताई. माझी काय अवस्था होत असेल सांगा ताई, एवढ्यांचं ऐकताना. त्यावेळेला मी अगदी घाईवरून जाते, तेवढं कंट्रोल करते आणि पुन्हा मी स्वामींचं नाव घेऊन ते अनुभव ऐकायला सुरुवात करते. हो, मला सुद्धा तसंच होतं ताई, रडायला येतं काही वेळेस. हो ना, हो. खरंच. आणि अच्छा. मग तुम्हाला कसा अनुभव आला ताई? मला आहे ना ताई, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी ताई मला हा म्हणजे सकाळची वेळ होती, 9, 9:15 पर्यंत, 8:30-9ची. हा हा. सासूबाई म्हणजे म्हटलं आज महाशिवरात्री आहे. हम्म. मग आईंना मी कसं म्हटलं, सासूबाईंना आई म्हणते, हो तर हो. आईंना मी म्हटलं की आज मी ना सगळं पटापट, म्हटलं सकाळी मी उठले, लवकर आंघोळ वगैरे केली, म्हटलं आज महाशिवरात्री आहे, आज मी सगळं लवकर लवकर आवरून घेते, म्हटलं मी सगळं पूर्ण. म्हटलं आज तुम्ही देवपूजा करा, बाकीची वरची कामं मी आवरून घेते. हा 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 त्या म्हटलं मला ठीक आहे म्हणे. हा मग म्हटलं मग मी नंतर माझी पूजा करेल, म्हटलं माझी रोजची सेवा मी करेल म्हटलं. हा हा हा. मग त्या पूजेला बसल्या. मग त्यांनी काय केलं, सगळे देवांना आंघोळ वगैरे घातली. बरोबर आणि श्रीयंत्र आहे ताई माझ्याकडे, छोटं ते बरोबर. हा. तांब्याच्या प्लेटचं ते. अरे वा. तर त्यांनी ना गोदाजलने आंघोळ घातली देवांना, अच्छा. आणि ते पुसायला घेतलं श्रीयंत्र छोटं ते. तर हम्म. त्याच्यावरती त्यांना स्वामी समर्थांचं हे दिसलं. मग त्या मला बोलल्या, मला हाक मारली त्यांनी, हा म्हणे मला याच्यात दिसतंय, तुला काय दिसतंय? हा म्हटलं मला पण स्वामी समर्थच दिसतंय ताई. त्यांनी मला हाक मारली, मी बघायला गेली हा आणि मी बोलले की स्वामी समर्थ दिसत आहेत मला. हा. आणि इकडे माझी डोअरची बेल वाजली ताई. अय्या. हो. हा आणि एक मुलगासा होता, असा थोडा हा उंचसा चांगला, हा आणि तो आला ताई, आणि तो काहीच नाही बोलला, हा. फक्त बोलला मला भाजी पोळी द्या. अच्छा. हो. बापरे. आणि भाजी पोळी मागितली त्याने. हं. मग मी विचार केला, म्हटलं आज तर उपवास आहे, आज महाशिवरात्रीचा, आणि आता तर माझ्याकडे काहीच नाहीये म्हटलं. आई ग. हा मग आम्ही आईंना कसं म्हटलं की, म्हटलं मी त्याला बसवू का, म्हटलं मी तो भाजी पोळी मागतो म्हटलं, हा. तर मी त्याला करून देते म्हटलं, अय्या. हा गरम गरम म्हटलं. हा. त्यानं म्हटलं गरम खायचं, बिचाराचं पोट तरी भरेल म्हटलं, बरोबर. तेवढा हाय. त्याला आनंद होईल. म्हटलं आई. काही नाही, मी 10 मिनिटात त्याला काहीतरी करून मी त्याला खाऊ घालते हा म्हटलं. हा हा. पण मग त्या म्हटल्या, अगं आज उपवास आहे म्हणे वंदना. हम्म. मग म्हटलं ठीक आहे, म्हटलं उपवास आहे. मग माझ्याकडे अजून म्हणजे सकाळचीच वेळ होती, मी काहीच नव्हतं केलेलं अजून. अरे. आणि मग मग मी काय केलं, त्याला बसवलं, म्हटलं हम्म बस इथे.
मी फ्लॅट मध्ये असते, मी फर्स्ट फ्लोअरलाच राहते. हा हा तर हा मग त्याला तो तिथे पायरीवरतीच बसला बरं का ताई, हा हा माझ्या इथे. मग मी पटकन खाली गेले, फळांच्या दुकानातनं केळी घेतली. हा माझ्या खालीच दुकान आहेत सगळी. हा 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 तर मग मी फळांचं दुकान उघडलेलं होतं, तिथून केळी घेतली. लगेच किराणा दुकानातनं मी राजगिऱ्याच्या वडीचं पॅकेट अरे घेतलं वा आणि मग मी ते दिलं मग त्याला. अरे वा 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 हो. आणि किती त्याच्या पुण्याचं काम केलं हातामध्ये, ताई. हो, आणि मला ताई असं झालं होतं, मी म्हणजे काय देऊ आणि काय नाही काय काय करू आणि करू, काय नाही. असं म्हणजे असं वाटत होतं की नको कोणी भुकेला जायला खरंय खरंय. असं. हे मन असं असे विचार असणं खूप चांगली गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवा ताई, म्हणजे हा. सगळ्या स्वामी सेवेकरांना मला सांगायचंय हो. की कोणीही दारात आलं तर हा. त्याला रिकाम्या हाती पाठवू नये. हे नाही खूप चांगलं काम आहे, पण घरात नाही घ्यायचं ते. नाही, मी घरात नाही घेतलं. मला सगळे हा नंतर म्हणजे म्हटले ताई हा. की घरात का नाही घेतलं. म्हटलं आजकाल कसं आहे ताई, घरात कोणी तर कोणीच याचं घेऊ नये. मी नाही. सगळ्या स्वामी सेवकांना विनंती करते, हो. कारण हे कलियुग आहे हो. आणि ते स्वामीच असणार, ते सगळं आपलं चांगलंच करणार आहे. पण हं. आपण थोडं सावध पाऊल ठेवलेलं काहीच हरकत नाही. हो ताई, हो. हा मी त्याच्यामुळेच घेतलं नाही. आणि म्हणजे अक्षरशः म्हणजे सासूबाईंनी जोपर्यंत मी घ्यायला गेली ना, त्यांनी पूजा करताना उठून पाहिलं, ते असं खाली मान घालून असं एक पाय आणि पायावरती हात ठेवूनच बसलेला होता मुलगा, आणि मान ओ त्याची खाली अगदी वरती बापरे, नव्हती. हो. बघा किती आणि छान. त्याच्याकडे एका पेपरमध्ये भाजी पोळी आणि पाण्याची बॉटल होती. मी हा हे पण दिलं. मी अक्षरशः म्हणजे पेपरमध्ये आणलं होतं, गुंडाळून दिलं. हा म्हटलं नको द्यायला. मग त्याला घेता येत नव्हतं, मी पिशवी सुद्धा दिली. म्हटलं पिशवीत ठेवून घ्या हो म्हटलं हो हो तुम्ही. ते आणि चांगलंच ताई काम केलं तुम्ही. हो, मी फ्लॅट मध्ये राहते, पण हा वरती नाही गेला आणि माझेच इथून परतले. मी याला भाग्य लागतं ना ताई, आपल्या दारात कोणीतरी यायला भाग्य लागतं. ते हे सगळ्यांच्या म्हणजे नशिबात ताई नसतं. अगदी म्हणजे क्षणाचं म्हणजे इकडे मी बघितलं आणि इकडे इकडे डोरबेल स्वामी वाजली समर्थ माझी. बोलल्या आणि लगेच तिकडे असं झालं. हो खूप ताई. छान. ते आणि स्वामीच असणार ताई, 100%. आणि तुम्ही उपाशीपोटी पाठवलं नाही, ह्याचं नाही, तुम्हाला नक्की काहीतरी चांगलं फलित मिळणार. मी याला पण नांदूर चिमोट्याला पण जाऊन आले ताई. अरे वा. लगेच दुसऱ्याच दिवशी ताई मी तिकडे मग गेले. दादांना आणि सांगितलं का, प्रदीप दादांना? हो, आणि दादा अक्षरशः म्हणजे त्या दिवशी मला भेटले केंद्रात. अरे वा. हो, आणि मी दादांना बोलले, दादा बोलत होते. दादा म्हणत याच प्रश्न उत्तर नाही. म्हटलं दादा माझं कुठलंच काहीच नाहीये, फक्त तुम्हाला एक फोटो दाखवायचा आहे. म्हटलं मला, हा म्हणे हा दाखवा. मग दादांनी मी दाखवला. म्हणे तर अगदी एकदम याच्यात स्वामीच. दिसतंय म्हणे ताई, पूर्ण दिसतायत म्हणे स्वामी समर्थ ओ म्हणे. आणि याच्यात एक नाही दोन हे आहेत म्हणे ताई, बापरे. याच्यात दत्ताचं पण हे म्हणे. ओ बघा, दादा म्हटले. तुम्ही फोटो काढून ठेवलाय तो? तुम्हाला टाकलाय ना ताई मी. टाकलाय का? मी ज्या दिवशी तुम्हाला त्याच दिवशी लगेचच फोटो शेअर केला हो ताई. का? तर तुम्ही मला आहे ना स्वामी ओम चॅनलची लिंक टाकली होती बघा. अच्छा 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 अच्छा. हा हा. हो, मी नक्की स्वामी ओम बघते ताई. हा चॅनलची. हो हो. हा, श्री आणि स्वामी माझी समर्थ ताई. हा बोला. म्हणजे जेव्हा मी तुमचं हे ऐकून जेव्हा नांदूर चिमोट्याचं ऐकलं ना, प्रदीप दादांचं, हा. जे तेव्हापासून मला इतकी इच्छा होती ताई की मला जायचंय जायचंय आहे तिथे. ग. म्हटलं कसंही होईना पण मी जाईल म्हटलं तिथे. हा हा पण हा. म्हणजे कसं माझ्या मिस्टरांचं थोडं एवढं हे नाहीये, तर श्रद्धा मला नाही. खूप आहे. पण कसं आहे, ज्यांना त्यांना करायचं म्हटलं आणि त्यांना मी प्रत्येकाची मनात पद्धत माझ्या वेगळी असते करतो. श्रद्धेची हो ताई. हो. उगाच तर बळजबरी करायचीच नाही. आणि नाही नाही. आणि म्हणजे मी कधी जाईल कधी नाही असं म्हणजे. हा पण हा. माझे मिस्टर स्वतः मला घेऊन गेले. अरे वा. म्हणजे त्याच रस्त्याने माझं किती वेळा येणं जाणं झालं बरं का ताई. हा ना. आणि मी पहिल्यांदा जेव्हा गेले ना, माझे मिस्टर आणि मी, त्या दिवशी गुरुवार होता. हा हा. अरे आणि वा. आम्ही जेव्हा गेलो ना, दुपारची वेळ होती, आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथले जे कोणी आहेत करणारे सेवेकरी, हा हा हा. ते स्वतः आम्हाला म्हटले म्हणे प्रसाद घेऊन जा. अरे वा. म्हणजे आम्हाला तिथला पहिल्या दिवशी प्रसाद पण मिळाला. खूप छान ताई. आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा गेले, मी स्वामींना म्हटलं होतं, म्हटलं स्वामी मी म्हणजे या मठात आले आहे, तर हम्म. मला एक दिवस तरी प्रदीप दादांचं दर्शन घडू दे. आणि तर जेव्हा झालंच. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गेले ना ताई, तेव्हा हा. प्रदीप दादा मठात आतमध्येच बसलेले होते. वाव, किती छान ते ताई. हो, तेव्हा आम्ही सगळे दर्शनाला गेलेलो होतो. हा हा आणि हा. माझ्या मुलाची 10वीची एक्झाम सुरू होणार होती, एवढा तर मोठा मी मुलगा आहे तुम्हाला? हो, आता बापरे. एक्झाम दिली त्याने हो, 10वीची. हो. काय नाही, यशस्वी होईल तो एकदम मस्त. आणि
त्याला तिथून आम्ही म्हणजे एक्झाम होती तर मला न्यायचंच होतं, म्हटलं एक्झामच्या आधी तुला दर्शनाला घेऊन जाईल म्हटलं. आम्ही सगळे जाऊन आलो आणि परत नंतर दुसऱ्यांदा आम्ही दोघं गेलो ना, जेव्हा हे फोटो दाखवला मी हा 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 दादांना, तेव्हा आम्ही बसलो दादांशी बोललो थोडं. तर दादांना सांगितलं होतं मी की माझा मुलगा 10वीला आहे, म्हटलं दादा आता हा हा. एक्झाम. म्हणे ताई काही काळजी करू नका, तो पास आहे म्हणे. अरे वा. दादांनी एवढं सांगितलं. नाही, हो पास काय त्याला चांगलंच असणार, अजून खूप उत्तम असेल ते. हो, हं? फक्त आता समर्थांना एवढीच खूप आहे होईल की त्याचं ऍडमिशन घ्यायचं तर होईल चांगल्या होईल होईल कॉलेजला मिळू दे. होईल हो ताई. हा, श्री स्वामी हो, समर्थ. श्री स्वामी म्हटला समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.